मला भरपूर मेसेज येत असतात का सर तुम्ही स्वतःला मोटिवेट कसं ठेवता हे फॅट लॉस करताना, मसल बिल्डिंग करताना. तर मी माझं उदाहरण देऊ शकतो का मी एवढं काम करून मोटिवेशन ठेवू शकतो माझं, तर तुम्ही पण ठेवू शकता. सकाळी माझं उठतो मी 7 वाजता, त्याच्यानंतर स्वतःचा डाएट स्वतः बनवतो. राईस, अंडे असतील, स्वतःचा डाएट स्वतः बनवतो, ओट स्वतः बनवतो. त्याच्यानंतर डबा बनवून ऑफिसला जातो, दिवसभर काम करतो. त्याच्यानंतर संध्याकाळी 6 वाजता आल्याच्यानंतर जिमला जातो. जिमहून आल्याच्यानंतर परत स्वतःचं मील माझं मी स्वतः बनवतोय. म्हणजे एवढं कशासाठी करतोय तर हेल्दी राहण्यासाठी आणि जगापेक्षा वेगळं दिसण्यासाठी. कारण 99% लोक आहेत ना ही ढेरी घेऊन फिरतात, तोंड सुजलेले असतात, त्यांचे विद्रूप झालेला असतो चेहरा जाड असल्यामुळे, हार्मोन इम्बॅलेन्स झालेला असतो त्यांचा. फिमेलमध्ये पण तेच असतं. आता ही लोक काय करतात माहिती का, ज्या वेळेस तुम्ही हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करायचा प्रयत्न करताना ही आजूबाजूचीच आपली लोक काय म्हणतात माहिती तुम्हाला, आता तू डाएट करणार का, आता तू वजन कमी करणार का, किती पण करतोय तरी तुझं वजनच कमी होत नाहीये, काय नको वजन कमी करू, खाय, या अशी म्हणत असतात. का माहिती का, कारण चांगली लाईफस्टाईल फॉलो करणं हे अवघड आहे. 1% येणं ही खूप अवघड गोष्ट आहे. 99% लोक आहे ना ही कायम तुम्हाला त्यांच्यात घेण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे कळलं का. त्यामुळे जर तुम्हाला चांगलं दिसायचं असेल, आता माझं मी एवढं मोटिवेट कसं ठेवतो स्वतःला, तर माझं ध्येय काय माहिती का, माझं वय 50-60 जरी असलं ना, मला अशीच लाईफस्टाईल मेंटेन करायची, असंच एकदम फिट राहायचंय. म्हणजे एवढी मसल मास माझं त्यावेळेस टिकेल का नाही माहीत नाही, पण टिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे 50 वर्षाचा हँडसम माणूस मला स्वतःला बनायचं आहे, त्यासाठी मी आत्ता मेहनत करतोय. म्हातारपणामध्ये सुद्धा तुम्हाला हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करण्यासाठी तुम्ही आत्ता मेहनत घेतली पाहिजे नाही. आणि आजूबाजूच्या जगाची निगेटिव्हिटी असते ना, यांच्यापासून कायम दूर राहा. स्वतःला मोटिवेट करा. एखादा तुमचा आवडता मॉडेल असेल, बॉलिवूड सेलिब्रिटी असेल, त्याचा वॉलपेपर ठेवा, त्याच्यासारखी फिजिक बनवायची तुम्हाला, असं तुम्ही स्वतःला सांगा. तेवढी नाही बनली तरी स्वतःला मोटिवेशन तरी भेटणार आहे. आता मी स्वतः जॉन अब्राहमचा फॅन आहे, त्याच्याकडे पाहूनच मी बॉडी बिल्डिंगमध्ये आलो आणि माझी जर्नी स्टार्ट केली होती. तसं स्वतःला तुम्ही मोटिवेट ठेवा. आणि आजूबाजूची लोक ही निगेटिव्ह करणारच आहे, तुमच्या घरातली सुद्धा करणार आहे, त्यांचा विचार करू नका. स्वतःला मोटिवेट ठेवा आणि स्वतःचं मोटिवेशन हे तुम्हाला स्वतःच शोधावं लागणार आहे. कळलं का. निगेटिव्हिटी असते आणि माणूस तिथंच फेल होत असतो आजूबाजूच्या लोकांमुळे. तसं करू नका. एकदम भारी लाईफस्टाईल फॉलो करा. 2 ते 3 महिने एकदम चांगला फॅट लॉस करून घ्या तुम्ही. कळलं का. फॅट लॉस करणं खूप सोपं आहे. त्याच्यानंतरची तुमची जर्नी स्टार्ट होती ना फॅट लॉस झाल्याच्या नंतरची, ज्यावेळेस तुम्ही स्वतःला आरशात पाहता, स्वतःचा जो कॉन्फिडन्स असतो आणि ज्यावेळेस शरीर एकदम चांगलं सुंदर दिसायला लागतं, त्यावेळेस तुम्हाला एकदम भारी वाटतं आणि ती जर्नी खूप छान असते. तुम्ही मेहनत करा, फॅट लॉस करा, स्वतःला मोटिवेट स्वतःच ठेवू शकता तुम्ही. डिस्ट्रॅक्शनमध्ये अडकू नका. एकदम भारी फॅट लॉस करा आणि एकदम भारी बॉडी बनवा. माझ्या व्हिडिओ जुन्या पाहिल्या तुम्ही, फॅट लॉस कसा करायचा, भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत मी. कसं काय करायचं, काय खायचं आहे ते पहा आणि भारी फॅट लॉस करा.